Good morning students. Today now we are going to start a new point, features of 8085 microprocessor from our microprocessor and organization of 8085 microprocessor. In last lecture we have discussed about the microprocessor structure. For example, the block diagram of microprocessor. In block diagram of microprocessor there are 6 essential blocks which are required. After that we have discussed about the 3 types of buses and multiplex, address and data bus. Today we are going to start the features of 8085 microprocessor. आता मागच्या काही लेक्चर्स मध्ये तुम्ही मायक्रोप्रोसेसर बद्दल बरीच माहिती तुम्हाला मिळाली असेल किंवा मायक्रोप्रोसेसर जे आपण स्टडी करत आहोत त्याच्याशी तुम्ही फॅमिलियर झाला आहात. तर आता आपल्याला काय करायचं आहे तर मायक्रोप्रोसेसरचे फीचर्स कुठले कुठले आहेत. हा जो आपण मायक्रोप्रोसेसर स्टडी करायला घेतलेला आहे 8085 मायक्रोप्रोसेसर, त्याचे फीचर्स कोणकोणते आहेत हे आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. आता जर तुम्ही पहिल्यापासून सगळे लेक्चर्स क्लिअरफुली जर ऐकले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की पहिल्यांदा आपण इव्हॉल्युशन ऑफ मायक्रोप्रोसेसर पाहिलं, त्याच्यानंतर आपण मायक्रो कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन पाहिलं, त्याच्यानंतर आपण ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रोप्रोसेसर 8085 पाहिलं आणि आफ्टर दॅट 3 टाइप्स ऑफ बसेस अँड मल्टीप्लेक्स बसेस. आता याच्यानुसार तुम्हाला मायक्रोप्रोसेसरची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन तुम्हाला बऱ्यापैकी मिळाली असेल. आता त्याच इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती आपल्याला काय करायचं आहे तर हे मायक्रोप्रोसेसर 8085 जो आपण स्टडी करत आहोत त्याचे फीचर्स राईट डाऊन करायचं आहे. आता त्यातलं पहिलं फीचर मी तुम्हाला सांगते. पहिलं फीचर काय आहे तर मायक्रोप्रोसेसर 8085 इज 8 बिट. बघा फीचर्स हे खूप सोपे आहेत. जर तुम्ही आतापर्यंतचे सगळे लेक्चर जर केअरफुली बघितले असतील तर हे फीचर्स राईट डाऊन करताना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. मी पहिलं फीचर काय सांगितलं हो तर मायक्रोप्रोसेसर 8085 जो आहे तो किती बिट्सचा आहे 8 बिट्सचा. हा पॉईंट आपण कुठं स्टडी केला तर ज्याला आपण इव्हॉल्युशन ऑफ मायक्रोप्रोसेसर पाहिलं त्याला त्या इव्हॉल्युशनमध्ये आपण स्टडी केलं की मायक्रोप्रोसेसर 8085 जो आहे तो 8 बिट्सचा आहे. हे झालं त्याचं पहिलं फीचर. नेक्स्ट फीचर काय आहे डेटा बस is 8 bit. Next address bus is 16 bit. आता हे आपण कालच्याच लेक्चरमध्ये शिकलो ज्याला आपण 3 टाइप्स ऑफ बसेस बघितलं. बसेस म्हणजे काय तर कंडक्टिंग लाईन्स आहेत ज्या पद्धतीने इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्यासाठी इलेक्ट्रिक लाईनचा यूज केला जातो किंवा इलेक्ट्रिक वायरचा यूज केला जातो. त्याच पद्धतीनं कम्प्युटरमध्ये ज्याला डेटा फ्लो केला जातो त्याला सुद्धा काय केला जातो तर लाईनचा यूज केला जातो आणि या लाईनलाच काय म्हटलं जातं तर बस म्हटलं जातं. मग कालच्या लेक्चरलाच आपण 3 टाइप्स ऑफ बसेस स्टडी केलं की त्याच्यामध्ये पहिली बस होती डेटा बस की जी बाय डायरेक्शनल आहे आणि जिची विड्थ किती आहे 8 बिट आहे. मग ज्याला मायक्रोप्रोसेसर 8085 आपण स्टडी करतो त्याला त्याच्यामध्ये जी डेटा बसची विड्थ आहे ती डेटा बसची विड्थ किती असणार आहे 8 बिट असणार आहे. त्याच्याच सोबत आपण सेकंड टाईपची जी बस स्टडी केली ती होती ॲड्रेस बस की जिचा यूज करून आपण काय करतो ॲड्रेस कॅरी केला जातो. मग ही ॲड्रेस बस जी आहे 8085 मधली ती किती बिटची आहे हो 16 बिटची. आपले 3 फीचर्स तर आपल्याला इथं मिळाले. नेक्स्ट फीचर द लिस्ट सिग्निफिकंट बिट, त्यालाच LSB म्हटलं जातं. लिस्ट सिग्निफिकंट बिट ऑफ ॲड्रेस बस दॅट इज AD0 to AD7 इज मल्टीप्लेक्स. हे सुद्धा आपण कालच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं की राईट डाऊन फीचर्स ऑफ आपल्याला असा क्वेश्चन विचारलेला होता की व्हॉट इज मीन बाय मल्टीप्लेक्स्ड डेटा ॲड्रेस बस. मग मल्टीप्लेक्स्ड डेटा ॲड्रेस बस म्हणजे काय हो तर जी काही आपण ॲड्रेस बस यूज करतो की जी 16 बिटची आहे त्याचे लिस्ट सिग्निफिकंट बिट म्हणजेच काय तर AD0 to AD7 हे जे लिस्ट सिग्निफिकंट 8 बिट आहेत ते कशासाठी यूज केले जातात तर डेटा ट्रान्सफरसाठी सुद्धा यूज केले जातात आणि ज्याला ॲड्रेस सेंड करायचा असेल त्यावेळेला त्याचा यूज केला जातो. म्हणजेच हे लिस्ट सिग्निफिकंट बिट ॲज अ ड्युअल पर्पज म्हणून यूज केले जातात. त्यालाच काय म्हटलं जातं तर मल्टीप्लेक्स डेटा ॲड्रेस बस. नेक्स्ट फीचर आहे
The flag register is 8-bit, contain 5 flags. आता नेक्स्ट फीचर अजून आपल्याला स्टडी करायचं आहे. नेक्स्ट फीचरमध्ये काय सांगितलं आहे तर 8085 जो मायक्रो प्रोसेसर आहे याच्यामधला जो फ्लॅग रजिस्टर, काल जर तुम्ही ब्लॉक डायग्राम केअरफुली बघितले असेल तर त्याच्यामध्ये एका ठिकाणी फ्लॅग रजिस्टर हा ब्लॉक होता. हा फ्लॅग रजिस्टर म्हणजेच काय तर स्टेटस रजिस्टर आपण त्याला म्हणू शकतो, की जो स्टेटस सेट करत असतो. ज्याला ॲक्युम्युलेटरमध्ये रिझल्ट स्टोअर केला जातो त्या रिझल्टनुसार काय केले जातात, फ्लॅग सेट केले जातात. मग हा जो फ्लॅग रजिस्टर आहे 8085 मधला तो किती बिट्स आहे तर 8 बिट्स आहे आणि त्याच्यामध्ये फ्लॅग्स किती कंटेन आहेत तर 5 डिफरंट स्टेजचे फ्लॅग त्याच्यामध्ये आहेत. मग ते फ्लॅग कोणकोणते आहेत हे आपण नेक्स्ट जाऊन परत स्टडी करणार आहोत. नेक्स्ट फीचर याचं काय आहे तर इट कन्सिस्ट 40 पिन सिरॅमिक प्लास्टिक पॅकेट. आता इट कंटेन्स 40 पिन सिरॅमिक प्लास्टिक पॅकेट. याचं मिनिंग काय आहे तर याची आपल्याला आता नेक्स्ट जाऊन आपल्याला काय करायचं आहे, पिन डायग्राम ऑफ 8085 स्टडी करायचे आहे की जी इथं मी ड्रॉ केलेली आहे. आता ह्या पिन डायग्राम म्हणजे काय आहे तर ज्याला हे मायक्रो प्रोसेसर तुम्ही चिप बघाल त्याच्या आयला तिथं काय दिलेले आहे तर 14 पिन्स दिलेले आहेत, म्हणजे 14 पॉईंट्स दिलेले आहेत की ज्या प्रत्येका पॉईंटचं फंक्शन वेगवेगळं आहे. ज्या पॉईंटला ती पिन अटॅच केलेली आहे त्यानुसार असे त्याचे 14 पॉईंट्स आहेत. इथून काउंटिंग सुरू होतं. एका साईडला 20 पिन्स अवेलेबल आहेत आणि दुसऱ्या साईडला काय आहेत 20 पिन्स अवेलेबल आहेत. म्हणजे हे जे सिरॅमिक पॅकेज तयार होते हे सिरॅमिक पॅकेज किती पिनचं आहे तर 14 पिनचं सिरॅमिक पॅकेज आहे. नेक्स्ट फीचर याचं काय आहे तर इट कंटेन्स 74 इन्स्ट्रक्शन सेट. आता हे इन्स्ट्रक्शन सेट नेक्स्ट फीचर काय आहे इट कंटेन्स 74 इन्स्ट्रक्शन सेट. आता नेक्स्ट चॅप्टर जो आपण स्टडी करणार आहोत की ज्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8085 हा आपल्याला स्टडी करायचा आहे. हा चॅप्टर जो आहे तो प्रोग्रामशी रिलेटेड आहे. ज्या पद्धतीने आपण CS1 मध्ये C++ प्रोग्रामिंग स्टडी केलं की कोणताही प्रोग्राम असेल त्याची बेसिक डेफिनेशन काय आहे तर प्रोग्राम म्हणजे काय असतं तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन गिवन टू कम्प्युटर टू परफॉर्म अ पर्टिक्युलर टास्क. एखादा टास्क कंप्लीट करण्यासाठी तुम्ही ज्या कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स देता त्यालाच काय म्हटलं जातं तर प्रोग्राम म्हटलं जातं. मग त्याच्यासाठी डिफरंट टाईप्सच्या लँग्वेजचा यूज केला जातो. C++ असेल, HTML असेल, जावा असेल, व्हिज्युअल बेसिक असेल, कोणत्याही लँग्वेजमधून तुम्ही काय करू शकता कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करू शकता. आता CS2 मध्ये जे इन्स्ट्रक्शन्स पाहणार आहोत आपण त्या कुणाशी रिलेटेड असणार आहे तो तर मायक्रो प्रोसेसरनं कसं वर्किंग करायचं आहे, कोणता डेटा कुठं लोड करायचा आहे, कोणता डेटा कुठं स्टोअर केला जातो, इन्क्रीमेंट कुठं करायचे, डिक्रीमेंट कुठं करायचे, ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आपण काय करणार आहोत या पेपर 2 मध्ये स्टडी करणार आहोत. आणि टोटल ह्या इन्स्ट्रक्शनचा सेट किती आहे हो तर 74 इन्स्ट्रक्शन्स आपल्याला काय करायचे आहेत इथं स्टडी करायचे आहेत. नेक्स्ट टू कम्युनिकेट it use interrupt signal. आता आपल्याला माहित आहे की मायक्रो प्रोसेसर जो आहे किंवा आपला CPU जो आहे तो बऱ्याचशा पेरिफेरल डिव्हाइसेसला अटॅच केला जातो. कारण जर CPU जर पेरिफेरल डिव्हाइसेसला अटॅच नसेल तर कम्प्युटरचं वर्किंग होणार नाही. फक्त तुमच्याकडे CPU आहे, कीबोर्ड नाही आहे, माऊस नाही आहे किंवा ते जरी अवेलेबल असेल आणि ते CPUला जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर ते फंक्शन प्रॉपरली होणार नाही. मग इथं सुद्धा मायक्रो प्रोसेसर जो आहे म्हणजेच CPU काय केला जातो तर डिफरंट पेरिफेरल डिव्हाइसेसला अटॅच केला जातो. मग यांच्याकडनं सिग्नल कम्युनिकेशनसाठी तो काय करत असतो तर इंटरप्ट सिग्नलचा यूज करतो. आपण बघितलं की इंटरप्ट म्हणजे काय तर नॉर्मल एक्झिक्युशन जे CPUचं आहे ते थोड्या वेळापुरतं
सस्पेंड करणं त्याला काय म्हटलं जातं, इंटरप्ट म्हटलं जातं. मग ज्या ज्या वेळेला मायक्रो प्रोसेसर पेरिफेरल डिव्हाइसेसशी कम्युनिकेट करत असतं त्या वेळेला काय करत असतं तर हे इंटरप्ट सिग्नल्स जनरेट केले जातात. हे फीचर्स झाले 8085चे. एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की राईट डाऊन एनी 6 फीचर्स ऑफ 8085 मायक्रो प्रोसेसर. आता हे फीचर्स बघा किती आपण इझिली इथं राईट डाऊन केले. जर तुम्ही पहिल्यापासून सगळे लेक्चर्स याचे अटेंड केले असतील तर हे फीचर्स राईट डाऊन करताना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. आपण पहिला फीचर काय लिहिलं की हा मायक्रो प्रोसेसर किती बिट्स आहे, 8 बिट्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर काय लिहिलं तर याच्यामध्ये जी डेटा बस आहे ती डेटा बस किती बिट्सची आहे, 8 बिटची आहे. आणि याची जी ॲड्रेस बस आहे ती ॲड्रेस बस 16 बिटची आहे. त्याच्यानंतर कालच्याच लेक्चरला आपण मल्टिप्लेक्स डेटा ॲड्रेस बस पाहिलं की ज्याला ॲड्रेस बसमधले लिस्ट सिग्निफिकंट बिट्स जे आहेत ते ड्युअल पर्पजसाठी वापरले जातात. म्हणजेच डेटा आणि ॲड्रेस हे दोन्हीही कॅरी करण्यासाठी ते वापरले जातात. त्याला काय म्हटलं जातं तर मल्टिप्लेक्स डेटा ॲड्रेस बस. नेक्स्ट फीचर आपण काय लिहिलं तर फ्लॅग रजिस्टर की जो आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. 8085 जो मायक्रो प्रोसेसर आहे याच्यामधला फ्लॅग रजिस्टर किती बीटचा आहे हो तर 8 बीटचा आहे आणि याच्यामध्ये 5 डिफरंट फ्लॅग्स आहेत. त्याच्यानंतर आपण काय केलं तर याची पिन डायग्राम जी आहे या पिन डायग्राममध्ये 14 पिन्सचं स्ट्रक्चर आपल्याला अवेलेबल आहे. ते एक त्याचं फीचर झालं. त्याच्यानंतर आपण काय केलं तर 8085 जो मायक्रो प्रोसेसर आहे याच्यामध्ये 74 सेट्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. ते एक त्याचं फीचर झालं. नेक्स्ट वन काय आहे तर ज्याला तो कम्युनिकेशन करतो त्याला तो कशाचा यूज करतो तर इंटरप्ट सिग्नलचा यूज करून काय करत असतं ते कम्युनिकेशन करत असतं. याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे फीचर्स जे आहेत ते फीचर्स तुम्ही व्यवस्थित स्टडी करा की जेणेकरून तुम्हाला एक्झामला हे लिहिता येतील. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की 8085 हा एकच मायक्रो प्रोसेसर आपल्याला स्टडी करायचं का, नाही आहे. नेक्स्ट चॅप्टर ज्याला आपण 3rd शिकणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला 86 फॅमिली स्टडी करायचे. मग त्याच्यामध्ये अजून 4-5 मायक्रो प्रोसेसर आपल्याला स्टडी करायचे आहेत. मग त्याचे फीचर्स याचे फीचर्स याच्यामध्ये कुठेही तुम्ही कन्फ्युजन करायचं नाही आहे. त्यासाठी ज्या वेळेला आपले हे लेक्चर्स ऑनलाईन सुरू आहेत त्याच वेळेला तुम्ही काय करत चला तर हे फीचर्स जे आहेत ते फीचर्स त्या वेळेला नोट डाऊन करत चला. जर लेक्चर्स तुम्ही केअरफुली अटेंड केले तर हे फीचर्स तुम्हाला इझिली राईट डाऊन करता येतील. लक्षात आलं तुमच्या की फीचर्स ऑफ 8085 जे आहे ते कोणत्या पद्धतीचे आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट स्टडी करणार आहोत तो आहे पिन डायग्राम ऑफ 8085 मायक्रो प्रोसेसर. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा चॅप्टरमधला तो आहे पिन डायग्राम ऑफ 8085 मायक्रो प्रोसेसर. आता या साईडला मी त्याची पिन डायग्राम जी आहे ती ड्रॉ केलेली आहे. आता ही पिन डायग्राम तुम्हाला एक्झामला विचारली जात नाही. लक्षात घ्या, बाकीच्या ज्या 2 या आहेत डायग्राम आपल्याला मायक्रो प्रोसेसरच्या आणि मायक्रो कम्प्युटरच्या त्या एक्झामला तुम्हाला विचारल्या जातात, पण ही पिन डायग्राम तुम्हाला एक्झामला विचारली जात नाही. आता एक्झामला जरी ही पिन डायग्राम विचारली जात नसली तरी ही इम्पॉर्टंट का आहे बघा. याच्यामध्ये 40 पिन्स दिलेले आहेत आणि त्या 40 पिन्सचं फंक्शन दिलेलं आहे. म्हणजे इथं जे 1 2 3 4 5 असे मी नंबरिंग केलेले आहेत त्या प्रत्येक ठिकाणी एक पिन काय केली जाते अटॅच केली जाते आणि त्या प्रत्येक पिनला फंक्शन आहे. मग एक्झामला याच्यावरती तुम्हाला काय क्वेश्चन विचारला जातो तर ह्या ज्या 40 पिन्सचं पॅकेज आहे याच्यामधल्या कोणत्याही 3 पिन्स तुम्हाला तिथं काय करावे लागतात त्याचे फंक्शन्स राईट डाऊन करावे लागतात. मग कोणत्याही त्याच्यामधल्या तुम्हाला 3 पिन्स इथं विचारल्या जातात. आता मी इथं त्या पिनची जी काही नेम्स आहेत ते नेम्स मी इथं राईट डाऊन करते. याचे फुल फॉर्म जे आहेत ते फुल फॉर्म तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.
ही डायग्राम जी आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही हे काढून घ्या आणि ही डायग्राम जी आहे ती तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही ड्रॉ करा. या प्रत्येक पिनचं ज्या वेळेला मी फंक्शन सांगत आहे त्यावेळेला ते फंक्शन तुम्ही राईट डाऊन करून घ्या. एका सिंगल लाईनमध्ये हे फंक्शन्स आहेत, जास्त त्याचं तुम्हाला डिटेलमध्ये राईट डाऊन नाही आहे करायचं. हे ही डायग्राम ड्रॉ करत असताना झूम करा आणि त्याच्यानंतर ड्रॉ करा, कारण डायग्राम मोठी असल्यामुळे तुम्हाला ही छोटी इथं तुम्हाला दिसत आहे. तुम्ही ड्रॉ करत असताना झूम आउट करा आणि ही डायग्राम तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्या. इथं मी आता कंप्लीट डायग्राम जी आहे ती कंप्लीट डायग्राम माझी ड्रॉ करून झालेली आहे. केअरफुली एकदा ही डायग्राम बघा. आता आपण काय स्टडी करत आहोत तर पिन डायग्राम ऑफ 8085 मायक्रो प्रोसेसर. आपल्या पॉईंटचं हेडिंग काय आहे बघा. पिन डायग्राम ऑफ 8085. बाकीचे जे मायक्रो प्रोसेसर आपण स्टडी करणार आहोत त्याच्या पिन डायग्राम आपल्याला नाही स्टडी करायचा. फक्त 8085 हा जो मायक्रो प्रोसेसर आहे याचीच फक्त आपल्याला काय करायचे आहे, पिन डायग्राम्स बघायचे आहे. आता इथं 1 2 3 4 5 या पद्धतीनं नंबरिंग दिलेलं आहे आणि त्याच्याशीच रिलेटेड त्या पिनचं नेम काय आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काय बघायचे आहेत तर त्याचे फंक्शन्स काय काय असणार आहेत ते स्टडी करायचं आहे. आता पहिली जर पिन पाहिली तुम्ही तर पहिल्या पिनचं नेम काय आहे X1 आणि सेकंड पिनचं नेम काय आहे X2. मी इथं पिनचं नेम राईट डाऊन करते. 1 आणि 2 म्हणजे काय असणार आहे तर त्या पिनचे नंबर्स जे असणार आहेत ते पिनचे नंबर्स असणार आहेत. 1 and 2 ला काय आहे तर X1 आणि X2 या दोन पिन तिथं काय केलेले आहेत, अटॅच केलेले आहेत. या पिनचं मिनिंग काय तर इनपुट क्रिस्टल कनेक्शन. म्हणजे जे काही इनपुट आहे किंवा कनेक्शन आपण ज्या पद्धतीने म्हणतो पिनचं दिलेलं ते पिनचं इनपुट क्रिस्टल कनेक्शन कुठे दिलं जातं तर ह्या पहिल्या ज्या दोन पिन्स आहेत X1 आणि X2 या ठिकाणी काय केलेलं आहे, ह्या पिनचं इनपुट क्रिस्टल कनेक्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर थर्ड पिन जी आहे त्या थर्ड पिनचं नाव काय आहे SOD. थर्ड SOD. SOD मीन्स काय तर सिरियल डेटा आउटपुट. जो काही डेटा आउटपुट केला जातो तो कोणत्या पिनच्या थ्रू केला जातो तर ह्या सिरियल डेटा आउटपुट जी पिन आहे याच्या थ्रू काय केला जातो, डेटा तुम्हाला आउटपुट केला जातो. त्याच्यानंतर 4th नंबरची जी पिन आहे 3 नंबरची पिन जी होती ती रिसेट आउट होती. रिसेट आउट. आता ह्या रिसेट आउटचं मिनिंग काय आहे तर इथं काय केला जातो, मायक्रो प्रोसेसर रिसेट केला जातो. ज्याला ह्या पिनला सिग्नल दिला जातो 3 नंबरच्या पिनला त्याला मायक्रो प्रोसेसर काय केला जातो, रिसेट केला जातो. रिसेट म्हणजेच काय हो, त्याची पोझिशन 0-0ला तो सेट केला जातो. मग आता ज्याला हा मायक्रो प्रोसेसर आहे आपला तो बाकीच्या पेरिफेरल डिव्हायसेसला कनेक्ट आहे, बरोबर आहे. मगाशीच आपण सांगितलं की इंटरप्ट सिग्नलच्या आधारे त्याला काय केले जातात, सिग्नल्स प्रोव्हाइड केले जातात. मग ज्याला रिसेट आउट हा सिग्नल मिळतो त्याला मायक्रो प्रोसेसर ही रिसेट केला जातो आणि त्याच्याच सोबत त्याला जे कनेक्टेड डिव्हायसेस आहेत ते डिव्हायसेस
सुद्धा काय केले जातात, रिसेट केले जातात. याचं फंक्शन काय आहे तर रिसेट मायक्रो प्रोसेसर अँड कनेक्टेड डिव्हाइसेस. त्याच्यानंतर 4th नंबरची जी पिन आहे ती 4th नंबरची पिन काय आहे, SOD. आता SOD काय करायचं असतं तर सिरियल डेटा आउटपुट. जो काही तुम्हाला सिरियल डेटा आउटपुट केला जातो तो कुणाच्या पिनच्या थ्रू, तर ह्या सिरियल डेटा आउटपुट पिनच्या थ्रू. सिरियल डेटा कॅन बी आउटपुट थ्रू धिस पिन. जो काही तुम्हाला सिरियल डेटा आउटपुट केला जातो तो ह्या SOD पिनच्या माध्यमातून केला जातो. त्याच्यानंतर 5 नंबरची पिन. 5 नंबरची पिन काय आहे इथं, SID मीन्स व्हॉट, सिरियल डेटा इनपुट. मग याचं फंक्शन काय येणार आहे तर सिरियल डेटा कॅन बी इनपुट थ्रू धिस पिन. जो काही सिरियल डेटा इनपुट केला जातो त्याच्यासाठी काय केला जातं तर या पिनचा यूज केला जातो. आफ्टर दॅट ट्रॅप. 6 नंबरची जी पिन आहे ती कोणती आहे इथं, ट्रॅप. आता ट्रॅपचं मीनिंग लक्षात घ्या. ट्रॅप म्हणजे काय आहे तर एक टाईप्स ऑफ इंटरप्ट सिग्नल आहे. ज्याला आपण इंटरप्ट ही कन्सेप्ट ब्रीफली शिकणार आहोत. त्याच्यामध्ये 2 टाईप्सचे इंटरप्ट आपल्याकडे आहेत. एक आहे हार्डवेअर इंटरप्ट आणि सेकंड वन जो आहे तो आहे सॉफ्टवेअर इंटरप्ट. ज्याला इंटरप्ट हा एखाद्या हार्डवेअर डिव्हाइसनं जनरेट केला जातो त्याला काय म्हटलं जातं तर हार्डवेअर इंटरप्ट. आणि ज्याला इंटरप्ट सिग्नल एखाद्या प्रोग्रामच्या माध्यमातून जनरेट केला जातो किंवा एखाद्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जनरेट केला जातो त्याला काय म्हटलं जातं, सॉफ्टवेअर इंटरप्ट. मग हा ट्रॅप काय आहे तर ट्रॅप एक हार्डवेअर इंटरप्ट आहे. हार्डवेअर इंटरप्ट विच इंटरप्ट मायक्रो प्रोसेसर, की जो मायक्रो प्रोसेसर इंटरप्ट करण्यासाठी यूज केला जातो. आता हा जो इंटरप्ट आहे याचा अजून एक फीचर आहे की हा इंटरप्ट कसा आहे, नॉन मास्केबल. आता मास्केबल इंटरप्ट आणि नॉन मास्केबल इंटरप्ट हे त्यावेळेला आपण स्टडी करणार आहोत ज्यावेळेला आपण इंटरप्ट कन्सेप्ट स्टडी करणार आहोत. याच्याच सोबत अजून या ट्रॅपचं एक फंक्शन काय आहे किंवा याचं फीचर काय आहे तर इट हॅज हायेस्ट प्रायोरिटी, की याला दिलेली प्रायोरिटी काय आहे, सगळ्यात जास्त आहे. म्हणजे हार्डवेअर इंटरप्टचे ज्यावेळेला आपण स्टडी करणार आहोत त्याला त्याच्यामध्ये सुद्धा टाईप्स आहेत. मग एक 4 ते 5 टाईप्सचे याच्यामध्ये हार्डवेअर इंटरप्ट आहेत. मग त्या इंटरप्टपैकी सगळ्यात जास्त प्रायोरिटी कुणाला दिलेली आहे तर हा ट्रॅप जो इंटरप्ट आहे त्याच्यासाठी सगळ्यात जास्त प्रायोरिटी दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पिन आहे 7 नंबरची RST 7.5. आता RSTचं मिनिंग काय आहे बघा. RST मीन्स व्हॉट, रिस्टार्ट. इथं काय केला जातो तर मायक्रो प्रोसेसर रिस्टार्ट केला जातो आणि मायक्रो प्रोसेसर रिस्टार्ट करत असताना एक त्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड केली जाते. हा सुद्धा काय आहे तर एक हार्डवेअर इंटरप्ट आहे की जो मायक्रो प्रोसेसरला इंटरप्ट करण्यासाठी वापरला जातो. पण हा जो इंटरप्ट आहे तो कसा आहे तर मास्केबल इंटरप्ट आहे. मास्केबल टाईपचा इंटरप्ट आहे की जो मायक्रो प्रोसेसर रिस्टार्ट करतो. मास्केबल इंटरप्ट विच इंटरप्ट मायक्रो प्रोसेसर. ओके, लक्षात आलं. त्याच पद्धतीनं RST 6.5 आणि RST 5.5 याचं मिनिंग ही सेम ॲज इट इज आहे. RST 6.5 अँड RST 5.5 याचं मिनिंग सुद्धा सेम आहे. म्हणजे हे जर 3 इंटरप्ट आपण पाहिले RST 7.5, RST 6.5 आणि RST 5.5 हे तिन्ही हे जे इंटरप्ट्स आहेत ते कोणत्या टाईप्सचे आहेत तर हार्डवेअर टाईपचे इंटरप्ट्स आहेत की जे मायक्रो प्रोसेसरला इंटरप्ट करण्यासाठी याचा यूज केला जातो. आणि हे तिन्ही इंटरप्ट कसे आहेत तर नॉन मास्केबल आहेत. आता झालं आपलं 9
पर्यंत 9 नंबरची जी पिन आहे तिथपर्यंत आपण आलो आहोत. आता 10 नंबरची जी आपली पिन आहे ती कोणती आहे बघा, INTR. आता INTR म्हणजे काय बघा, तर हा INTR हा सुद्धा काय आहे तर एक हार्डवेअर टाईप इंटरप्ट आहे. हा हार्डवेअर टाईप इंटरप्ट जरी असला तरी हा इंटरप्ट कसा आहे, मास्केबल आहे आणि याची प्रायोरिटी कशी आहे, सगळ्यात कमी आहे. म्हणजे आता तर तुम्ही ह्या 4 हे सलग दिलेले जे इंटरप्ट आहेत, ट्रॅप, RST 7.5, 6.5, 5.5 आणि INTR हे जे इंटरप्ट्स आहेत, हे 4ही इंटरप्ट्स कसे आहेत व तर हे हार्डवेअर टाईपचे इंटरप्ट्स आहेत. याच्यामध्ये ट्रॅप जो आहे तो नॉन मास्केबल इंटरप्ट आहे आणि त्याला सगळ्यात जास्त प्रायोरिटी दिली जाते. आणि सगळ्यात लास्ट जो आहे INTR हा इंटरप्ट कसा आहे तर मास्केबल इंटरप्ट आहे आणि त्याची प्रायोरिटी काय असते तर सगळ्यात लो प्रायोरिटी. मग INTRला काय आहे तर लो प्रायोरिटी आणि लो प्रायोरिटी अँड मास्केबल. हा मास्केबल इंटरप्ट आहे. त्याच्यानंतर 11 नंबरची जी पिन आहे INTA. आता ह्या INTA जी पिन आहे याच्यावरती काय आहे तर बार आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायची आहे की ज्या पिनवरती मी बार दिलेला आहे त्या पिन कशा आहे तर ॲक्टिव्ह लो पिन्स आहेत असं त्याला म्हटलं जातं, किंवा ते जे सिग्नल्स जनरेट करतात ते सिग्नल्स कसे आहेत तर ॲक्टिव्ह लो सिग्नल्स आहेत. म्हणजे ज्याला तुम्ही फीचर्स राईट डाऊन करता त्याला हे फीचर्स तुम्हाला इझिली तिथे राईट डाऊन करता येईल की ज्या पिन्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती या पद्धतीनं बार दिलेला आहे त्या कशा सिग्नल जनरेट करतात तर ॲक्टिव्ह लो. मग इकडे सुद्धा जर तुम्ही केअरफुली पाहिलं तर इथं WR, RD, रिसेट इन याच्यावरती काय दिलेलं आहे, बाण दिलेला आहे, किंवा याच्यावरती आपण काय दिलेलं आहे, बार दिलेला आहे. म्हणजेच ते सिग्नल्स कसे आहेत तर ॲक्टिव्ह लो. मग INTA सुद्धा काय आहे तर ॲक्टिव्ह लो सिग्नल आहे की ज्याच्यामध्ये इंटरप्ट सिग्नल्स जे आहेत त्याचं ॲब्रिवेशन त्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं, किंवा त्याचं ॲक्नॉलेजमेंट आपण जे म्हणतो ते त्याच्यामध्ये काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. आणि त्याच्यानंतर AD0 12 ॲक्टिव्ह लो पिन. त्याच्यानंतर सुरू होतो AD0 टू AD7. 12 पासून ते 19 पर्यंत पिन. आता 12 पासून ज्या पिन स्टार्ट होतात त्या केअरफुली बघा. या पिनचं नेम काय आहे, AD0, AD1, AD2, AD3, AD4, AD5, AD6 आणि AD7. आता कालच्याच लेक्चरला आपण मल्टिप्लेक्सर डेटा ॲड्रेस बस पाहिलं. आत्तासुद्धा आपण जे काही फीचर्स मायक्रोप्रोसेसरचे स्टडी केले त्याच्यामध्ये आपण एक फीचर स्टडी केलं की मल्टिप्लेक्सर, ज्याला ॲड्रेस बसचे लिस्ट सिग्निफिकंट बिट मीन्स AD0 to AD7 is used for dual purpose, that is for data carry and address carry. It is called as multiplex bus. मग ह्या ज्या बस आहेत किंवा हा जो पोर्शन आहे याला काय म्हटलं जातं तर मल्टिप्लेक्सर. इथं AD0 to AD7चं फंक्शन काय आहे तर टू कॅरी डेटा ॲज वेल ॲज ॲड्रेस. इट यूज फॉर ड्युअल पर्पज. बघा आपण ही पिन डायग्राम किती इझिली स्टडी केलेली आहे. याच्या पिन्स ज्या आहेत त्या पिन्सचे तुम्हाला फक्त सिंगल लाईनमध्ये तिथं काय करायचं आहे त्याचं फंक्शन राईट डाऊन करायचं आहे. आणि सगळ्यात लास्ट जी 20 नंबरची पिन दिलेली आहे ती काय आहे तुम्हाला VSS. म्हणजे काय आहे तर इथं जे काही इनपुट कनेक्शन दिलं जातं ते इनपुट कनेक्शनच्या रिलेटेड काय आहे सप्लाय ग्राउंड कनेक्शन. आपण बघतो की प्रत्येक पिनला एक कनेक्शन प्रोव्हाइड केलं जाते. इथं पहिलं कनेक्शन X1 आणि X2 काय आहे तर क्रिस्टल इनपुट क्रिस्टल कनेक्शन आहे. हा जो सिग्नल आहे तो क्लॉक सिग्नल टाईपमध्ये मोडतो. आणि VSS म्हणजे काय तर इथं सप्लाय ग्राउंड कनेक्शन.
लक्षात आलं तुमच्या? हा पिन डायग्राममधला हाफ पार्ट जो आहे तो हाफ पार्ट आपण स्टडी केलेला आहे. या पिन्स मी परत एकदा रिवाइज करते. पहिली पिन डायग्राममधली पहिली पिन जी आहे ती x1 आहे, सेकंड पिन जी आहे ती x2 आहे. याचं फंक्शन काय आहे तर इनपुट क्रिस्टल कनेक्शन हे त्याचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर थर्ड टाईपची पिन जी आहे ती आहे रिसेट आउट. रिसेट आउटचं मिनिंग काय तर इथं मायक्रो प्रोसेसर जो आहे तो रिसेट केला जातो, म्हणजेच 0-0ला तो सेट केला जातो. आणि ज्याला मायक्रो प्रोसेसर हा रिसेट केला जातो त्याला त्याच्याशी कनेक्टेड जे पेरिफेरल डिव्हायसेस आहेत ते पेरिफेरल डिव्हायसेससुद्धा काय केले जातात, रिसेट केले जातात. त्याच्यानंतर फोर्थ नंबरची जी पिन आहे ती आहे SOD. SODचं मिनिंग काय आहे तर या पिनच्या थ्रू काय केला जातो, सिरियल डेटा आउटपुट केला जातो. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरची जी पिन आहे ती आहे SID. SIDचं मिनिंग काय आहे तर या पिनच्या थ्रू सिरियल डेटा काय केला जातो, इनपुट करून घेतला जातो. त्याच्यानंतर सिक्स्थ नंबरची पिन आहे तिचं नेम आहे ट्रॅप. ट्रॅप काय आहे तर इट इज वन टाईप ऑफ हार्डवेअर इंटरप्ट की जो मायक्रो प्रोसेसर इंटरप्ट करण्यासाठी यूज केला जातो. आणि तो कसा आहे तर नॉन मास्केबल टाईपमधला इंटरप्ट आहे आणि त्याची प्रायोरिटी सगळ्यात जास्त आहे, म्हणजेच इट गिव्स हायर प्रायोरिटी. त्याच्यानंतर येतात RST 7.5, RST 6.5 आणि RST 5.5. हे तिन्ही जे टाईप्सचे इंटरप्ट्स आहेत ते इंटरप्ट्सच्या हार्डवेअर टाईप्समध्येच ते इन्क्लूड केलेले आहेत, पण ते इंटरप्ट्स कसे आहेत तर मास्केबल इंटरप्ट आहेत. त्याच्यानंतर येतं तो INTR. INTR इट इज ऑल्सो अ वन टाईप ऑफ हार्डवेअर इंटरप्ट विच इंटरप्ट द मायक्रो प्रोसेसर बट इट हॅज लोएस्ट प्रायोरिटी. आफ्टर दॅट INTA 11 नंबरची जी पिन आहे ती काय आहे INTA. INTAचं मिनिंग काय आहे तर इट इज ॲब्रिवेशन फॉर इंटरप्ट एक्नॉलेजमेंट. त्याच्यानंतर 12 नंबरच्या पिनपासून ते 19 नंबरच्या पिनपर्यंत इथं काय आहेत तर डेटा ॲड्रेस बसचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. त्यालाच काय म्हटलं जातं तर मल्टिप्लेक्स्ड ॲड्रेस डेटा बस, की जे ड्युअल पर्पजसाठी वापरलं जातं, डेटा कॅरीसाठी सुद्धा आणि ॲड्रेस कॅरीसुद्धा. आणि सगळ्यात लास्ट 20 नंबरची जी बस आहे 20 नंबरची जी पिन आहे ती आहे VSS. त्याचं मिनिंग काय आहे तर सप्लाय ग्राउंड कनेक्शन. लक्षात आलं तुमच्या की आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय स्टडी केला तर 8085 जो मायक्रो प्रोसेसर आहे त्याचे फीचर्स कोणकोणते आहेत ते आपण स्टडी केलं. आणि त्याच्यानंतर या चॅप्टरमधला अजून एक महत्त्वाचा पॉईंट आपण स्टडी केला तो आहे पिन डायग्राम ऑफ 8085 मायक्रो प्रोसेसर, की याच्यामधले 20 पिन्सचे जे फंक्शन्स आहेत ते आपले स्टडी करून झालेले आहेत. आता उरलेले ज्या ह्या 20 पिन्स आहेत राईट साईडच्या त्याचे जे काही फंक्शन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. गुड बाय, हॅव अ नाईस डे.